सोनम वांगचुक हे नाव आता सर्वांना परिचित झालं असेल. दी ग्रेट इंजिनियर, दी ग्रेट सायंटिस्ट, ज्याला आपल्याच देशाने गद्दार म्हणून संबोधलं आहे. आणि हाच गद्दार गेल्या 21 दिवसांपासून स्वतःच्या पोटात अन्नाचा एक कणही न टाकता जंतर मंतरवर उपोषणाला बसलाय आपल्यासाठी, आपल्या भारतातील मुलांच्या भविष्यासाठी. हा तोच गद्दार आहे ज्याने इंडियाच्या कोल्डेस्ट डेझर्टमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवला होता. हा तोच गद्दार आहे ज्याने 3500 मीटर उंचीवर सोलार पॉवर शाळा बनवल्या होत्या. लडाखमधील 10वी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची टक्केवारी 5%हून 75%वर नेण्याचं काम सुद्धा ह्याच गद्दाराने केलं. लडाखमध्ये रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध करून दिल्या, जेणेकरून लडाखमधल्या लोकांना दिल्लीसारख्या मोठ्या आणि लांब शहरांमध्ये जाण्याची गरज भासणार नाही. ज्यांनी एक्स्ट्रीम थंडीत भारतीय लष्करातील सैनिकांसाठी गरमी देणारे टेंट बनवले, ज्यासाठी त्यांना एशियाच्या नोबेल प्राइज मॅग्सेसे अवॉर्डने देखील सन्मानित करण्यात आलं. युनायटेड नेशनसारख्या आंतरराष्ट्रीय बैठकांमध्ये ज्यांनी आपल्या भारताचं प्रतिनिधित्व केलं, त्याच माणसाला आज आम्ही देशद्रोही म्हटलं, ही खूप मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, आज जर ह्या माणसाला आपण जर गमावलं तर मला नाही वाटत इथून पुढे या देशातील समस्यांविरुद्ध आवाज उठवण्यासाठी कुठला सोनम वांगचुक जन्माला येईल किंवा असं करण्याची कोणाची इच्छा तरी राहील म्हणून. 2018 GD अगरवाल यांनी आपल्या स्वतःच्या प्राणाची आहुती दिली. गंगा मातेच्या रक्षणासाठी ते उपोषणाला बसले. 111 दिवस होऊन गेले तरी सरकारकडून कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद आला नाही. शेवटी त्या माणसाला स्वतःचा जीव द्यावा लागला. त्या माणसाने याच मातीत श्वास सोडला. तीच वेळ सोनम वांगचुकवर येता कामा नये. पेपरफुटीसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यावर ते शिक्षण मंत्र्याचा राजीनामा मागत आहे. आणि ते तितकं खरं आहे, त्यांनी राजीनामा दिला पाहिजे, कारण शिक्षणासाठी हजारो लाख रुपयांचं कर्ज काढून मुलं शिक्षण घेतात आणि त्या कर्जाच्या ढिगाऱ्याखाली येऊन हजारो विद्यार्थी आत्महत्या करत आहे. याची नोंद घेतली पाहिजे. पण दुर्दैव की यावर सरकार पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे मला एवढंच म्हणायचं की आपण सोनम वांगचुक यांना हे सांगण्यापेक्षा की तुम्ही हे उपोषण सोडा, मला तुमची गरज आहे, यापेक्षा सरकारला प्रश्न विचारला पाहिजे की तुम्ही या माणसाचं उपोषण कधी सोडवणार आहात. आणि शेवटी एवढंच म्हणायचं की प्रत्येकाने आपापली राजकीय आयडिओलॉजी बाजूला ठेवून वी द पीपल ऑफ इंडिया, आम्ही भारताचे नागरिक आहोत, ह्या एकमताने या चळवळीमध्ये सहभाग घेऊन सोनम वांगचुक यांना पूर्णपणे पाठिंबा दिला पाहिजे. आज बऱ्याच लोकांना असं वाटतं की बाबा मला या घटनेशी काय घेणं देणं आहे, बाबा प्रोटेस्ट तिकडे चालला आहे, जंतर मंतरवर उपोषण चालू आहे, मी इकडे सुखात आहे. हे पहिले डोक्यातून काढा. ह्याच मुद्द्यावर मला राहत इंदुरी साहेबांच्या 2 ओळी आठवतात. लगेगी आग तो आएंगे कहीं घर जद में, लगेगी आग तो आएंगे कहीं घर जद में, यहाँ पे हमारे अकेले का मकान थोडी है. त्यामुळे या गोष्टीचं गांभीर्य लक्षात घ्या आणि सर्वांनी एकमताने या गोष्टीला पाठिंबा द्या, एवढीच विनंती करतो. थांबतो. धन्यवाद.